विषय गणित आणि या गणित विषयामध्ये ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसं सोडवता येईल हे आम्हाला वैदिक स्वरूपात जी पद्धत आहे ही पद्धत फार जुन्या काळापासून प्रचलित आहे, परंतु आम्ही कसं आहोत मॉडर्न युगामध्ये मॉडर्न गणित शिकत आहे, परंतु या वैदिक गणिताचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करून आपली बौद्धिक क्षमता कशी वाढवता येईल या संदर्भात अगदी कमी कालावधीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं आम्हाला गणित विषयाबद्दल असू दे किंवा इंग्रजी विषयाबद्दल असू दे अतिशय सोप्या आणि सहज आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये माननीय दुर्गी सर यांनी आम्हाला तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं। त्यांच्याकडे जर बघितलं तर आज या ठिकाणी तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो, शिक्षण हे कधीही संपत नाही आहे। बोला ना 1 मिनिट, शिक्षण हे कधीही संपत नाही आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत हे शिक्षण हे चालूच असतं आणि माणूस हा मृत्यूपर्यंत हा विद्यार्थीच असतो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले म्हणजे दुर्गे सर, कारण आज त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षी देखील ते शिक्षण घेत आहेत आणि सर्वात मोठी डिग्री म्हणजे पीएचडी ते आता वयाच्या 65 वर्षी करतायत। म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर शिक्षण हे कधी संपत नाही असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दुर्गे सर। त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय समर्पक पद्धतीने तुम्हाला सर्वांना इंग्रजी आणि गणित विषयाबद्दल मार्गदर्शन केलं। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 इंग्रजी पुस्तक सांगितले त्यांनी, एक कन्नड माध्यमासाठी आणि एक मराठी माध्यमासाठी। खरोखरच जे विद्यार्थी 5वी पासून आता 10वी पर्यंत शिकत आहेत, तुमची 10वी संपत आली म्हणजे तुमचं इंग्रजी संपलं नाही। समजून घ्या, तुमचं 10वी संपलं म्हणजे तुमचं इंग्रजी संपलं नाही आहे। तुम्हाला इंग्रजीचा पुढे देखील उपयोग होणार आहे। त्याकरिता मी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांना विनंती आवाहन करतो, हे पुस्तक खूप चांगलं आहे, मी स्वतः हाताळलेलं आहे, स्वतः बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे पुस्तक घ्यावं। खरोखर आमच्या सर्व शिक्षक वृंदांची इच्छा आहे, तुम्ही इकडं तिकडं जाताय, 100 रुपये प्राइस सांगितले, 100 रुपये तुम्ही एका दिवसामध्ये खर्च करताय। आज कुठली यात्रा जत्रा उरूस आलं किंवा कुठे विपाणीला गेला तर तुम्ही फेरच्या गाडीवरती 100-200 रुपये सहज खर्च करताय। त्याच्यातून काय मिळणार तुम्हाला? फक्त जिभेचे चोचलेच मिळणार आहेत, ते पण क्षणिक म्हणजे फक्त अर्धा तास तेवढंच। त्याच्यातून तुम्हाला आयुष्यभर काही ज्ञान मिळत नाही। मात्र हे पुस्तक तुम्ही खरेदी करा, त्याचा तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल, तुमच्या घरातील सर्व मुलांना उपयोग होईल असं हे चांगलं मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाचं पुस्तक आहे, ते तुम्ही आवर्जून खरेदी करावं। ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी कृपया करून सरांच्याकडे नावे नोंदवून द्यावी, सांगावी। मी कळकळीने विनंती करतोय, 7वी 8वी 9वीच्या तर मुलांनी कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे। तुम्हाला जर तुमचा पुढचा अभ्यास सोपा असेल, तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल, इंग्रजी लिहिता येत असेल तर तुम्ही हे पुस्तक जरूर वापरा, तुम्ही घ्यावं अशा अपेक्षा व्यक्त करतो। आणि मला या ठिकाणी सांगायचं वाटतं, अगदी कमी काळामध्ये आम्हाला दुर्गी सरांचं मार्गदर्शन मिळालं, हे आम्हाला थोडंसं मला कुठंतर कमीपणा वाटतंय, कारण आम्हाला त्यांना भरपूर वेळ द्यायला पाहिजे होता, परंतु आमच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आम्हाला जास्त वेळ देता आला नाही। बघूया इथून पुढं जर आम्ही तुम्हाला सांगितलं सर तर तुम्ही अवश्य येऊन आमच्या संपूर्ण परत एकदा विद्यार्थ्यांना नेक्स्ट इयर मध्ये तुम्ही येऊन आमच्या मुलाला मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला चांगला आणि सुंदर असं मार्गदर्शन दिल्याबद्दल मी तुमचं परत एकदा आमच्या सर्व शिक्षक वृंदांच्या तर्फे संस्थेमार्फत संचालक मंडळ